यार खंडू, बोल ना. अरे आपण लय दिवस झाले कोणाला फसवलो नाही यार. मग आपल्याकडे पैसा तरी आहे का यार? चाल ना मग. आज कोणावर डाव टाकाव का? सरपंचावर टाकू. चल. सरपंचावर टाकाव का? हो. अरे हो यार, एरी त्या सगळं गाव गिळलं. हो आपण जर असं लुटलं मग काय झालं? हो ना. पण ते आपण जर त्याला इमानदारीने पैसे जर मागले ना, तसे देत नाही. देत नाही. नाही देत. आपण काय करू, एक आयडिया करू. मी सांगतो तसं तू फक्त करा. हे काय आयडिया येतो का ना सांग. हो यार. कळलं ना? हो. चल चल. हॅलो. बोला सरपंच साहेब, काय म्हणता? अरे पप्प्या, मतदान तोंडावर आले. काहीतरी आपल्या गावचा विकास करायला लागेल आणि जेणेकरून लोक आपल्याला सर्व मतदान करतील, आपल्याला निवडून देतील. हे आपल्याला पाहायला लागेल ना काहीतरी याचं. मी आपल्या कामाचे विकासच पाहू लागलो. कोणकोणता विकास करायचा आपल्या गावचा, त्याच्यातच जरा बिझी होतो. बरं बरं बरं. आणि काय करायचं यावेळेस, आपली शुअरशीट निघली पाहिजे का? असं काहीतरी विकास करायचा आपल्याला, अगोदर दाखवायचं लोकांना, आपले कामं दाखवावं लागतील अगोदर. पप्प्या मला एक सांग, मी सरपंच होऊन 4 वर्ष झाली, कोणता कोणता विकास झाला? बाबा विकास, पहिल्यांदा आपल्याकडे सायकल होती, आता 4 गाड्या आहेत. पहिल्यांदा आपलं पत्राचं घर होतं, आता सिलेक्टचं घर आहे, 5 मजली ते बी. आणि आपल्या जिल्ह्यात ठिकाणी एवढे प्लॉट झाले आपले की आपल्याला माहित बी नाहीत कुठे कुठे आहेत. आणि वावर तर आपल्याला जिकडं पाहावं तिकडं आपलं अर्ध गाव आपलं असल्यासारखं झालंय. बँकेत एवढा अफाट पगार झाला की बँके मॅनेजर म्हणजे तुमची आता लिमिटच संपली, आता डिपॉझिटच करू नका म्हणे काही. अबे गाढवा, आपला विकास स्वतःचा नाही, माझा विकास म्हणे ना मी. त्या गावचा विकास काय केला? गावचा विकास? हा, गावचा विकास काय आता हो, साधा आपण एक संडाचा खड्डा खटला नाही कुठं. रोड असे झाले तर की रोडात खड्डा आहे का खड्ड्यात रोड आहे. काल मी येता येता पडत होतो. आता तुम्ही तर चुकूनही कोणाच्या घरात जाऊ नका मतदान मागायला. काहून? अहो लोक चपला सांगतात तुम्हाला. मला हो, बाजीराव म्हणतात मला, पण या वर्षी बी शुअर निवडून येणार मी. बाळा, राजकारणात तू नवीन आहे, इलेक्शन जवळ आलं, जनता खूप भोळी आहे रे. जनताला काय पाहिजे? हे 400-500 रुपये दिले की इलेक्शन आपलंच, निवडून कोण येणार? आपणच. जनतेला फक्त चुरायचं कसं ते आपल्याला माहीत असतं पाहिजे. पप्प्या मला एक सांग, आता इलेक्शनला माझे 10 लाख रुपये जाणार. पहिल्यांदा लोक काय म्हणतात, मतदान करायच्या अगोदर म्हणतात सरपंच आहे का नाही काय. मग हे जे 10 लाख रुपये जातात ते आपले वसूल करायला लागतील का नाही आपल्याला? हो. बघ हे नेमके आले का नाही 400 रुपये. हे असं जनतेचं नाही का, सर्व पैसा आपल्याला आला पाहिजे. हो सरपंच, तुमचं समजा खरं आहे. आता आपल्या ग्रामसभेचा टाइम झालाय, आपण जाऊ तर आता. चल. हो सरपंच साहेब, थांबा, कोणतरी आलं वाटते बाहेर. कोण आहे? सरपंच तुम्हाला काय सांगू, आम्ही लय मोठ्या अडचणीत फसलो सरपंच. काय सांगू तुम्हाला, लय मोठ्या अडचणीत. अरे नेमकं झालं काय? अहो तुम्ही आमची समस्या सोडत असाल तर सांगतो आम्ही. समस्या काय सांगा तसंही. नाही, तुम्ही जर सांगा समस्या सोडवता का, सोडत असाल तर तुमचे पाय सोडतो आम्ही. हो सोडतो पर्यंत उठा. काय समस्या आहे तुमची? काय सांगू सरपंच साहेब तुम्हाला, आज सकाळी काय झालं माहिती आहे का? याची बायको काय केली, हापशीवर पाणी भरण्यासाठी गेलती. तर असा खड्डा घराकडे येऊ लागली, तर आपल्या रस्त्यात किती खड्डे झाले. तर येता काय झाली, अशी टोंगळ्यावर अशी पडली. टोंगळ्यावर पडली. मेंदूचं ऑपरेशन करायला लागते. मेंदूचं ऑपरेशन करायला लागते. आता डोंगळ्यावर पडली आणि मेंदूचं ऑपरेशन करायला लागतं? अहो सरपंच, तुम्हाला हे तर माहित नाही. बायाचा दिमाग कुठं असते? इथं घुटण्या. मग अरे घुटण्याला मारला, मेंदूला मारायला लागला तर काय लागलं? अरे परेशान लवकर ऑपरेशन करायला लागते. थांब जरा तू. कोमातच गेली. कोमात गेली? याची बायको कोमातच गेली. सकाळपासून चहा पाणी नाही. थांब जरा, थांब. रडू नको. बायको कोमात गेली. हो काय सांगू. अरे याची बायको आहे, तू का रडायला? हा मित्र प्रेम आहे हो, बाकी काय मित्र प्रेम. लय प्रेम आहे आमच्या दोघांचं. मग काय सांगू. बसा सरपंच डॉक्टर म्हणे ऑपरेशन करायला लागतं. बस रे, जरा गावच्या समस्या जाणून घ्यायलो, थोडं शांत बसायचं. ते तुमचा पीएल हेच बोलतोय मदत. पिये आहे जरा, तुम्ही काय नाही त्याचं मनावर घेऊ नका. बोला तुमच्या समस्या सांगा. अहो ते 1 लाख रुपये लागायचे. 1 लाख रुपये? हो ना, ऑपरेशन साठी 1 लाख रुपये लागायले. अरे पैसा नाही रे, काहीच नाही, फंड नाही, काय नाही. आम्ही लय आशा आलो तुमच्याकडे.
बरं ते काल परवा माणसं आले ते आपल्या ग्रामपंचायतमध्ये आयुष्यमान कार्ड काढायला. आशा वर्कर पण घरोघरी जाऊन सांगायला तुम्हाला की कार्ड काढून घ्या म्हणून. तुम्ही काढून नाही काढे कार्ड? आयुष्यमान भारत हा. ते कायसाठी? ते 5 लाखापर्यंत गरीबाला मोफत इलाज आहे. मोफत. मोफत 5 लाखापर्यंत? 5 लाखापर्यंत. तुम्हाला काय काय झालं त्या दिवशी? अहो पण त्या दिवशी मी बायको पडली नव्हती ना, आज पडली ना. मग त्या दिवशी बायकोची पडलीच नव्हती. मग आम्ही आता आयुष्यमान भारत कार्ड त्या काढा. दिवशी तू शांत बस रे. हे कसं मधा बोलतो? मला बोलता जाऊ. बर सरपंच साहेब, ते आयुष्यमान भारत आम्ही कार्ड काढून घेतो. 5 लाखापर्यंत आहे हो, ना. 5 पण लाख. तोपर्यंत आम्हाला काय करा, 1 लाख रुपये द्या, नाही तर त्याची बायको मरालो कोमात गेली. बरं तुम्हाला 40-50 हजार रुपये देतो. हा. मग ते गॅरंटी काय तुम्ही वापस देसाल म्हणून याची? अहो याच्या बायकोची शपथ. याच्या बायकोची शपथ. तुमचे 2 दिवसात पैसे नाही, तुमच्या डोक्याची शपथ. अरे दुखाय. सरपंच बरं एक सांग मला, तू याच्याच बायकोची शपथ काढून घालायला तू? अहो मित्रप्रेम आहे हो, मित्रप्रेम. तुम्हाला काय सांगा. बाप, तुमचे मित्रप्रेमानं तुम्ही डोळे वरून आले तरी. मग तुम्ही काय ते- करा? हा. याची गॅरंटी काय? याची घेऊन टाका, या 40-50 हजार रुपये देऊन टाका द्या बरं आपल्याला. लवकर. 50च का? पैसे नाहीत, फंड नाही, बरं काय बरं द्या नाही. तो. बरं बरं द्या ए, द्या द्या. सरपंच हा. काय समस्या काय रे तुझी? सरपंच 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 करत हे राहिली. बाई- लय बोलतोय हो तुमचा पिये. हा? सरपंच मी काय म्हणतो काहीच नाही जात, ते पैसे आणचा जा. ते पाय बँक मध्ये जा. अरे सरपंच सांगले तेवढं काम करायचं ना पियाचं. मी काय म्हणतो ते लॉकर मध्ये पडले जा. 40 हजार, 40 नाही तर 50 पाय. 50 द्या ना सरळ कसं आहे अकरा. माहिती आहे का, गरीब जनतेचं काम आपल्याला करणंच लागतंय. आपलं द्या, मतदान द्या. करते ते. बर सरपंच साहेब तुम्ही तसे बरे आहो पण. अरे तुम्ही चांगला माणूस हो. सरपंच तुम्ही एवढे चांगले माणसं आहे ना. आणि टायमावर तुम्ही आणि आमचं का काम पैसे? केलं. हो किती आणलं? 50 का? 50 हा, दोन पाहिजे यांना. बंडल मोजले का? हो देऊन टाक पैसे. कसं आहे? नाही सर, पण तुमच्या हाताने घेणार आम्ही. या पियाच्या हाताने, तुमच्या हाताने. तुमच्या सरपंच. हातात. हा. तू शांत बस, मला जनतेची सेवा करू दे, त्याच्यानंतर पाहू आपलं पुढच्या पुढे. त्या तुमच्या हातात द्या. करून टाकतो. उजव्या हाताने द्या त्याच्याकडे, उजव्या हाताने. तुझ्या जवळ राहू दे ना. नाही नाही नाही. या येणाऱ्या 50,000 रुपये तुझ्या बायकोचा इलाज कर. हो. आणि मला रिटर्न करायचे. आणि आयुष्यमान भारत कार्ड काढून घे. हो. अशा वर्कर घरोघरी ते बरं फिरायला. आता किती दिवस टाइम आहे त्याला? त्याला काय नाही, 2 महिन्याच्या आत मला पाहिजे, या इलेक्शनच्या अगोदर. आपण हे आयुष्यमान कार्डाचं म्हणालो आम्ही. आयुष्यमान कार्ड ते लगेच नाही का? आज कोणता वार आहे? शुक्रवार. सोमवारी यायलेत आपल्या ग्रामपंचायत मध्ये. ठीक आहे सोबत काढून घे. काढून घ्या हो, सर्वजण. आता पुढच्या येणाऱ्या 32ला पैसे देतो हा. येऊ का सरपंच? हो हो या या, या. हो हो. चल पिये, नमस्कार सरपंच. यायच्या डायरी मध्ये मांडून ठेवू. 50,000 रुपये दिले. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय रे, किती वेळचा पुढं सरपंच सरपंच सरपंच. जरासं या लोकांच्या समस्या जाणून देतो का नाही मला तू? आपल्या इलेक्शनला राहायचं का नाही उभं? आपल्याला निवडून यायचं का नाही? राहायचं उभं तुमचं खरं आहे हा. तर पण तू उठलं मी- की सरपंच सरपंच. अरे मी काय म्हणालो सरपंच हा. अहो त्या दोघांचे लग्नच नाही झाले हो ते निव्वळ रिकाम तकडे हे गावात या दोघांचे. अरे तू तेव्हा सांगाल काय झालं रे? सरपंच, 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 निघ. अरे मी सर्व जनतेला लुटू इथपर्यंत आलो, हे मलाच लुटू आले. गेली ती आता म्हणून लावलं मी तुम्हाला सरपंच 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 मूर्ख आता सांगायला का ते? नमस्कार. नमस्कार नमस्कार. मग बापू काय चाललंय? अरे बापू, मी तुला ओळखलं नाही. तू कुठला आहेस ते? मी हा? मी या गावचाच आहे. याच गावचा आहे? हा. कोणाचा पोर आहे तू? अहो मी या गावचा सरपंच आहे आणि तुम्ही मला ओळखत नाही? अरे बाबा, तू आहे का? हा. असं असं. तू 4 वर्षाच्या आधी पाहिला होता तर नुसता असा होता रे. आता तर हल्ल्यासारखा फुगला. अहो सर्व जनतेचाच प्रेम आहे हे. हा. मग तुमच्या आशीर्वादानंच आज हे असं शरीर झालेलं आहे माझं. बर बर बर, हे खरं आहे बाबा. हा. पण आज कस काय रस्ता भुलला? ते कसं आहे आजोबा हा ते आम्हाला आमचा विकास करायचा होता हा. त्याच्यामुळे आम्हाला काय वेळच भेटला नाही असं जनतेचा विकास करायला असं असं असं. आता वेळ भेटला हा. आता येवा म्हणलं मतदान जवळ आलं पुन्हा आता असं 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 हा. असं असं. मतदान जवळ आलं का? हा. बर 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 बर. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो. गल्लीतल्या एखाद्या कुत्र्याला जर अर्धी कोर भाकर जर टाकली ना, ते कमीत कमी 8-10 दिवस घराभोवती चक्रा मारते, ती विसरत नाही. आणि तू 4 वर्षाच्या नंतर आला, मतदान आलं तेव्हा तू तर कुत्र्याच्या पलीकडे निघला रे. अहो आजोबा, मी तुमच्या समस्या जाणून घ्यायसाठीच आलेलो आहे. हम्म. आता तुमच्या घरावरचे जे पत्र आहेत हम्म. ते बी दिसणार नाही तुम्हाला. आता का पत्र पण काढून नेतो बापू? अहो तसं नाही बापू तुम्हाला आता घरकुल आणून देतो म्हणतात. घरकुल पत्र म्हणजे आता पत्र काढून टाकायचे पत्र काढून टाकायचा तुमचं छत टाकून देऊ बर. हे आश्वासन दे रे बाजीराव सरपंच. आणि आजोबा, हा. हे जी चूल दिसायली का,
ती चूल पण दिसणार नाही तुम्हाला. आता काय चुलय ने तू कसे बी चहा पाणी होते त्याच्यावर तर असं नाही आजोबा, ते म्हणतात गॅस देतो गॅस. माझं मतदान कोणाला करायचं हो, आता करू ना. ते बोलून घ्या आजोबाशी तुम्ही काय हो. चर्चा आहे त्याचे काय समस्या आहे ते जाणून घ्या. हो, घेतो लिहून. लिस्ट करून घ्या हो हो, आणि त्याचं नाव लिहून घ्या. चला बर 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 बर. काय तिची समस्या आहे त्याचं घरकुलाचं, पुन्हा काय ते गॅस योजना. बरं आजोबा हं. येतो. बर 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 लय लोकांना भेटी द्यायच्या ना. बर 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 काय गावचा बोलणार? विकासासाठी जरा तत्पर राहावं लागेल मला. आणि लक्ष राहू दे थोडं. काय बोल नाही काय बोल नाही. आता आपण इकडं मागायला लोकांना दुबाडायचा. हो हो काय म्हणायचं, बाबाची गाडी आलेली आहे. बर हो आणि काय 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 म्हणजे गहू तांदूळ ज्वारी जे दिलं ते पैसे दिले. काय म्हणता अहो या दुकानदार, काय म्हणता अहो या इकडे बाहेर या की. काय म्हणता काय काय काम आहे अहो ती बाबाची गाडी आलेली, ते आम्हाला भंडारा करायचा. तर तुमच्या हातानं काय द्या गहू तुमच्या? ज्वारी तांदूळ काय द्या. तांदूळ देऊ का हो द्या. काही द्या काही द्या. अहो भाऊ, हा, ते बाबाची गाडी आलेली, काहीतरी तुमच्या हातानं गहू तांदूळ ज्वारी द्या. गाडी कुठे? गाडी बाबाची गाडी गाडी तिकडे तिकडे लावली. उभी केलेली. कुठे? ती गावात फिरत नाही ना, लहान रस्ता आहे त्याच्यामुळे तिकडे उभी केली. बस स्टँड उभी केली. हा बर चला. कुठं घर नाही तुमचं हे? हे दुसऱ्याचं घर आहे. असं आहे का? हा. आता उभे दिसले म्हणून मागितले. सावली उभं राहायचं. सावलीला का? हो द्या ना मग, या घरवाल्याला द्या, नाही तर द्या माग. उसार गेलेत ते. उसाल गेलेत का? हा. बरं देतो, चला गाडी दाखवा. गाडी तिकडे ठेवून सोडली ना आपण. हो तिकडे हे रस्ते लहान आहेत हो म्हणून. तर तुम्ही देऊ नका, जा तुम्ही, आम्ही दुसरीकडे जातो. देतो ना मी. अहो, नाही नाही तुम्ही जा. नाही नाही देतो मी, पण गाडी पाहू. काय की हो गाडी आमची. अबे हरामखोरांनो, असं लोक आहे रे, देवाच्या नावावर तुम्ही लोकांना येडे बनवायले. अहो नाही हो, इथंच इथं 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 गाडी नाही, ठेवली नाही होती. तुमची काय नाही. 100 250 रुपये लोक ऐकून घ्यायले आणि लुटून घेऊन चालले. बर भाऊ, हा? तुम्ही एक काम करा. हा. आता तुम्ही तर आमची सच्चाई ओळखलीच, तर तुम्हाला काय करतो आम्ही 200-300 रुपये देतो. आमच्यासोबत नुसते फिरा आणि दाटून म्हणा मी ते बाबा पाहून आलो म्हणा, काहीतरी द्या म्हणा. 200 रुपये तुम्हाला देतो. हा, असं काही जमते. हो हो. तू आमच्या चला, सारखा चला. दिसायला लुचक. हा, आता तो म्हणजे गावात माणसं लय कमी होतो तुमच्या. गेले सकाळ सकाळ निंदाय गिंदाय बायाची आता आहे यायला मागून पा दिले. बर. हा ते बाबाची गाडी आली म्हणलं तिकडं, ते भंडारा करायचा, काहीतरी गहू तांदूळ ज्वारी द्या बरं. उद्या द्या द्या, गाडी पाहून आलो मी, इथं गाडी उभी केली आहे ना, भंडारा करायचा म्हणायचे तर. हा बस बरं होतो. येतो बरं. हो येतो. पाय खंडू गावचा गावातला माणूस घेतला किती फरक एवढा पडला. फरक पडतंय. हा तुमची लय ओळख वाटते गावात. आपली ओळख म्हणजे म्हणजे काय काम धंदा करत ना का तुम्ही? आपल्याला नाही. अशात का? आहे हिंटा गावात. बर 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 बरं आहे. सगळी थैली भरली. हा खंडू हो किती 200 रुपये आणि काय करू? तुझ्या जवळ येत ना रे. पाय खिशात आहेत. देते मला त्या दुकानदाराला. ठीक आहे 200. या भाऊ, पुढच्या वेळेस आलो ना तुम्हाला फोन करतो. हा? पुढ्यावरच आलो ना आम्ही, तर तुम्हाला मी फोन करतो. नंबर आहे. हो जातो मी आता. तेच नंबर आहे. बरं जा तुम्ही आता. हो, भरली आमची. हो. आम्ही जातो आता. चला आपण एखादा दुकान पाहू आणि दुसऱ्या गावात विकू. बरं या गावात नको. नाही या गावात या जमत नाही. गावात जर इकडं त्या पलीकडे विकू त्या बस स्टँडला. मनकर्णा बाई, मनकर्णा बाई. घरकुल देणार मग घर पडलं ना, काय देणार आता देतो म्हणले. अरे काय तू देणार? तू जरा माझ्याकडे पाय. बरी येतात हा मतदान द्या म्हणतात. हा. हा? आणि मग गरीबाला घरकुल नाही, कुठे घर पडलं तर त्याची मदत दिली नाही, पैसा नाही, आधा नाही, काय नाही दिलं. तुला तो विकास पाहिजेत का नाही? पाहिजेत मग आधी बांधून द्यायचं होतं ना. देतो, माझ्यावर विश्वास आहे ना तू. हा
हो आता आधी मतदान म्हणजे तू फक्त यावेळेस मला मतदान कर. लाकडं इकडं ताटवे गिटवे द्यात ते नाही दिले. ते तो नाव दिलं होतं गेल्या वर्षी म्या त्याच्यात घरकुलात. माझं ते पेंडिंग वर पडलंय. या वर्षी तो नक्की काम करतो मी. मी एकटीच आहे आणि मला कोणाचा सारा नाही, पोरग नाही, काय नाही. पोरगी येत ती नवऱ्याच्या घरी नांदायला आहे आणि मला गावाने काही मदत देत नाही तर गरीब आले. प्रत्येक सरपंच हा सारखा नसतो. मी जरा अलग क्वालिटीचा माणूस आहे. या वर्षी तुला 100% तो घरकुल जे दिसायला देतं ते घर पडलंय तर मग पडलेलं. नाही आणि त्या घरावर पत्र नाही, बदबद घर गळायले. तर मला भेव वाटायले घरामध्ये राहायला. लेकरी मला कोणाचा आहे का सहारा? पप्या यांच्या समस्या लिहून ठेव. बर बर आणि याचं नाव पहिल्या स्टार्टला नावाला घरकुलामध्ये यायला पाहिजे. बर बर बर. तसेच खोटे बोलतात आणि आधी फडा आली की आपलेच पोट भरतात आणि डेऱ्या मोठ्या करतात. सरपंच वेगवेगळ्या म्हणलं तुला मग मनकरणा बाई यावेळेस तो 100% घरकुल भेटणार. चलती तिकडं भरती आणि पैसे वाले दोनदा नाता पुताचं बायकोला लेकर आले, मामा आले, बाप आले, चुलती आले, काका काकाला सगळ्या एका एका घरामध्ये 3-3 2-2 द्या देतात आणि मला एकदा देण्यात एकदा आलं नाही मला घरकुल. नाही नाही आता या वर्षात तुमचं 100% पहिल्या लिस्ट मध्ये नाव आणतो. हो फक्त मतदान आम्हाला. हो द्या. हो. याच्या सगळ्या समस्या लिहून घ्या. येतो बरं मनकरणा बाई. लक्ष राहू दे म्यावर. हो हो बरं मग चिन्ह माहिती आहे ना काय तर गिळलेला कावळा. बर बर बर. हा जरा निवडून द्या. गरीबाचं जरा पाहा. घरकुल आलं हो नाही नाही देतो 100% घरकुलाचं. तुम्हाला रोज शिवा देऊ. नाही शिवाचा प्रसाद म्हणून खाईल मी. मात्र निवडून दे मला. पिये लिहून घ्या. यायला घरकुल पाहिजेत. बर 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 बर. याची समस्या बाकी तब्येत वगैरे चांगली ना? हा नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. हा नमस्कार म्हटलं. हा नमस्कार नमस्कार. हा बोला ना, काय म्हणता सर? आम्ही अनाथ आश्रम मधून आलेलो आहे हा आणि यामध्ये अनाथ मुलाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकते. हा आणि आमचा अनाथ आश्रम असा आहे ते हा ना भारतामध्ये 1 नंबरचं राहणार आहे. हा यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचं योगदान आहे. हा हो तर त्याच्यासाठीच आम्ही पैसे तुमच्याकडे आलो. हा आणि आम्ही तुमचं नाव कुठं ऐकलं माहितीये का? हा रतन टाटा पशी. भारतात मोठा उद्योगपती. हा मोठा त्यांच्याकडे ऐकलं पहा. हा आणि त्याने किती दिले माहितीये का आम्हाला? हा 5 लाख रुपये दिले. हा मग हे पहा ना, हे लिस्ट पहा तुम्ही. हा आणि यामध्ये आहे ना हा आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपती हा सगळ्या लोकांचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये. ही पहा सगळी लिस्ट. आणि जेव्हा उद्घाटन होईल ना हा त्यावेळेस सगळे येणार आहे आणि त्याच्या समोर तुमची अशी उठक बैठक होईल. अहो काय नाव होईल तुमचं माहिती आहे का? असं का? हा मग पहा पहा यादी पहा. हे पहा ना. दादा कोंडगिया 1 लाख. हा अमरेशपुरी 2 लाख. मग निळो फुले 1 लाख. हा मग आणि सर तुमचा आकडा आहे ना याच्यात सगळ्यात मोठा असला पाहिजे बरं. राजू कोण आहे? 5 लाख. हे या जिल्ह्याचा मोठा DSP आहे. तुम्हाला माहित नाही? DSP साहेब तुम्हाला प्रत्यक्ष भेटले हो होते? ना, आम्ही त्याच्या घरी गेलतो. काय ते गोड धोड करतो म्हणले जेवून जा. असं का? आम्ही थांबलो नाही. आम्हाला दुसरीकडे मागायला जायचं त्याच्यानं म्हणलं आम्ही हा. गडबडीत. अरे हरामखोर, खोटं बोलता का तुम्ही? आता खोटं खायला बोलावं कशाला आम्ही? बोलावं? खोटं कशाला बोलावं? तुम्हाला माहिती आहे का DSP कोण आहे नाव? कोण आहे? मी आहे मी. अरे काय हरामखोरांनो, मेलेल्या लोकांची तुम्ही यादी टाकून 420 करता तुम्ही? पहिले तुला एका माणूस जिथं दिसला ना तिथे सगळ्या मेलेल्या लोकांची यादी करून आणली. आता कोण म्हणते मेलं? यायला मी पहाटच पाहिलं टीव्हीवर. अरे येड्या टीव्हीवर कवाचे असते रे बाबा. मेलेलं आहे काय? अरे काय हरामखोर, तुम्ही आता किती जण? नाही साहेब पहिली बहुली पहिली असते आहे हो. तुमच्या आधी. आतापर्यंत कोणाला नाही पहिले भेटलं. बार तुमच्याच जवळ आलोय. गोळा पैसे आणा. किती गोळा अहो, नाही हो केले? साहेब नाही. रुपया गोळा केला नाही. बहुलीच आहे तुमच्या हातात. पहिलीच बहुनी आहे तुमच्या हस्ते. अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. डॉक्टर म्हणजे छातीत जर मार लागला तर तू वर जाऊ. आपलं ऑपरेशन झालं छातीत ऑपरेशन होते, छातीत होते. आता काय हरामखोरा मजाक करायला? तू मारायचे बरं, तू हे लढायला? नाही हो, मी असं ऐकलं की मारायच्या आधी रडलं जरा कमी मारतात. असं का? खंडू हा बोल ना. आता मतदान जवळ आले तर हो या. आपली हीच संधी आता डाव साधायची. 4 पैसे कमवायचे. हो हो. लोकाल गोड गोड बोलायचं. जे माणूस उभा राहते ते याच्याकून जराशे त्याच्याकून जराशे घ्यायचे. आपल्याला काय कोणी येऊ. आपल्याला काय करायचं? कोणी जरी आलं तर गावचा विकास थोडा होणार आहे. नाही कोणी आलं ते आपलं गिळायच्याच मागं लागतंय. तर चाल मग सरपंचाला लुटू आपण.
अबे सरपंचाला मागच घेतले नाही यार त्याच्याकडून पैसे त्याच्याकडून. आपण जर त्याच्याकडे आता गेलो ते पहिलेच पैसे मागते आपल्याला. अरे मी नजर ते एक माणूस आहे ना बे ते. कोणता? ते रे विकास. अरे हो. ते लोकांचे कामं गिमं करते, फायली फिली मंजूर करते ते. गावचा नवतरुण युवक. त्याला देऊ चढून. अरे हो, हे रीते लोकांचे कामं करते, निराधारच्या पगारी करते, कोणतं नाली गेली काय वरी निघली जरा सरपंच आहे सांगते. त्याची ओळख. जरा बोल काय जरा शिकलेल पण आहे. हम्म. पण त्याच्याकडे पैसा नाही ना यार तेवढा. आहे ना दोन एक एकर वावर वाटतं, 1.5 का 2 एकर. वावर आहे त्याच्याकडे 1.5-2 एकर इकायला आहे. आपण पण ते इकल का? आता इकते त्याला उभं करू आपण. आपण त्याला काढून माहित आहे का? तू फक्त उभा राह. हम्म. तो 2 एकर वावर इकून टाक. 2च्या बदल्यानंतर 4 घेता येईल. हो. गोड गोड बोलू. शिकलेला आहे आणि लोकांना काय वाटते जरा नवयुवक आहे. आणि त्याला मतदान करतात बी लोक काही. थोडेफार करतील म्हणजे कसं हुशार आहे. हो. आणि लोकांच्या समस्येत जरा कामी पण येते अडी अडचणीत. पहिले पाहायला लागल उभं राहते का नाही. अरे आपण करू ना रे. बरोबर. काय करू माहित आहे का? आपण त्याला म्हणू उभं राह. हां. तर त्याचे 2 एकर म्हणजे कमीत कमी 15-20 लाख रुपये येतील. हो. त्याला काय म्हणू 5-6 लाख रुपये आम्हाला दे. म्हणजे आपल्या गल्लीत वाटायला. हो. आणि बाकीचे काय तू त्या यानं वाट. हो हो बरोबर आहे. हो. नाही त्याच्या कारण वाटेल. हां. आपण आपल्या इकडले आपली गल्ली इकडली. आपण त्याला काय करू उभं करू. हो. चाल मग पाहू कुठे. चल. आता राहिलंच किती 2-3 महिन्यावर तर आता हो, इलेक्शन चल. आलं. हा, चाल मग. नाही त्याला जरा शिकलेला माणूस आहे. हो देतील असं म्हणतो. चल. देतील चाल बरं. एरी तर सगळं आपल्या गावाला सरपंच गिळायला देऊ. अरे आपला हो. आग्रह हो. पडला. हो आपलं काय आपले पैसे आले बस आले. हो. म्हणजे असेल कुठे त्याला पाहू आता ढूंढू आपण. काय रोडाची अवस्था आहे बाबा. ह्या मनातून नाल्या काढून दिल्या आहे. कचरे पिचरे कोणी येत नाही वरती इकडे साफ करायला. काय चारीकडून नाल्या आल्या तर मधातून काढल्या. एका साईडनं कोणी बी काढायच्याच ना. सरपंच आलं तर सांगू बाबा कचरा आलाय. पण कचऱ्याची गाडी पाठवत ना सरपंच. आणि काय लक्षही देईन. तो त्याच्याच तालात आहे काय करायला. काय विकास. काय नवतरुण युवक. अरे काय कसं काय येणं केलं बाबा. अहो काय राव हे पहा ना कसं गावचे आपले हाल. ये मी पाहते हे आलो ते काय माझ्या लक्षात आलंय हे. हा पण आपण काय कोणाला म्हणावं. सरपंचाला बरं. म्हणावं की त्याच्याच तालात राहत आहे. आमचं एक ऐकता का काय म्हणता. खंडू? ते इलेक्शनला उभे राहता. लोकांचं ऐकायसाठी तो भाऊ मी इथं. इलेक्शनला उभे राहता का. नाही ते जमत नाही अहो आपल्याला. अहो, तुमच्या मागे एवढी पब्लिक आहे. तुम्हीच ते करते धरते कोणी आहे इथे. नसते मांग खंडू ते समजत नाही तुला. टायमावर आता ऐका. तुम्ही कुठं जरी काय समजा सार्वजनिक समाजसेवा करता लोक तुमच्या पाठीमागे आहेत का नाहीत? ते काम आहेत ना? करण्यासाठी राहतात. अशी थोडी राहतात. नाही. मतदान बी करतात मतदान ते. द्यायसाठी थोडी करतात, राहतात. करतात. आम्ही हो ना. आता लोक कसे जागृत झाले. लोक आता कसे लोकांना विकास पाहिजेत गावचा. पहा लोकायला तर सर्वच काही पाहिजेत. हो ना. ज्याला नाही पाहिजे त्यालाही पाहिजेत आणि ज्याला पाहिजे त्यालाही पाहिजे. आणि तुमचं नावच विकास आहे. मग नाव तुम्ही तुमचा काहीतरी विकास करसाल विकास तुमच्या नावावर. करणारच आहे ना. काय करणार हो बा. तुम्ही काय करा आता आपलं 4-5 महिन्यावर आता मतदान आलं. तुम्ही काय करा उभं राहा. 100% तुम्हाला निवडून आम्ही देणार. आपल्याकडे तेवढा पैसाच नाही ना. पैसाच नाही खंडू. पैसा आम्ही देतो टायमावर. पैसा कमी जर पडला 10-20 रुपये आम्ही देतो. 40 रुपयानं असे मतदान होत असतात का होय? लाख म्हणाले ते. हा? बरं आपल्याकडे शेती जास्त नाही ना. 2 एकर आहे. बस झाली ना मग लागतेच किती. शेतीचा आणि त्या मतदानाचा काय संबंध आलाय. काय करत माहिती आहे का? ऐकून घ्या. हा. आता 2 एकर शेती आहे ना. हो. त्याच्यातली पहिल्यांदा काय करा 1-1.5 एकर विकून टाका. ऐकून घ्या. हो म्हणून ऐकून तर घ्या. आपल्याकडे 10-15 लाख रुपये येतील आणि आपल्या मतदानाला काय करायचं 10-15 लाख आणि आपण आलो लावायचे. 5 घेऊ ना. 5 नाही हो 10 घेऊन. येईल का माणूस घ्या. अहो, तुम्हाला नका बाबा नका. आमची पूर्ण गॅरंटी तुम्हाला निवडून आम्ही आणेल. माणसाला विचारलं हे काय सरपंच बरोबर काम धंदे करे ना. हो ते म्हणाले आपला सरपंच बदला. आम्ही 2-4 जणांच्या तोंडून ऐकले की विकास मस्त फायदे. सगळे लोक म्हणले धरून राहते. आता तुम्ही कुठं दवाखान्याचं काम असं ऐकून घ्या. हसू नका. तुम्ही ऐकून तर घ्या. लय ऐकलंय. अहो तुम्ही ऐकून घ्या. आता दवाखान्याचं काम असो कोणी तुम्ही पुढे राहता का नाही. हो ना. असता का नाही. लोकांच्या मनात आहेत का. काय कसं काय आपल्या लोकांची मर्यादा येते त्याच्यामुळे चला वाटतंय. आता तर तुम्ही आता गावचा पुढाकार घ्या ना. नाही लय लोकांना घेतलं. आता मी मागे यायचं ऑपरेशन करून आणलं. हो यायचं का यायला कुठून नेलतं. वाशिमला नेलतं. यायचं ऑपरेशन करून आणलं. दिसायला ना मग आता तुम्हाला. आता मग तुम्ही एवढी समाजसेवा करा. हे मतदारांना जर उभा राहिलं मतदान करसाल ना. करू ना. आहे का. पाय आहे का. मग
करसाल ना करसाल म्हणजे आता एवढ्या लोकांची एवढं तुम्हाला गावचं सहकार्य आहे हा, मग म्हणल्यावर काय अहो, तुम्हाला निवडून आणून देणं आमच्या मागे वावर कायचं म्हणल्यावर जरा मला तुम्ही पाहा ना कुठं टेबल घेऊ आपण 4-5 घेऊन आणि पैसे काय आणले? ऐकून घ्या ही असंच जनता प्रचार आहे करा ऐकून घ्या फुकट नाहीत ना ते लोक करत नाहीत ना काही- कोणाच्या इथे गेले लोक काय म्हणतात अगोदर ते वाटणं लागतं. बरं पैसे विश्वास माणसाकडे द्यावं कोणाकडे तरी वावर येते समजा आपण गडीभर इथलं आम्ही दोघं हो ना. आम्ही दोघं नाही दोघा तुम्ही काय करा यावेळेस आमच्यावर फक्त विश्वास ठेवून पहा आपले एकर तुम्ही जर नाही निवडून आले ना तर मग बरं आम्ही विषा काढून टाकतो तुम्ही जर निवडून नाही आले तर तुमच्या बरं म्हणजे सरपंच झाल्यावर जरा स्टँडर्ड आणायला लागतंय मग हा तुम्ही फक्त हो म्हणा बाकीचं सगळं आमच्यावर आणि तुमच्या शेतीवर गिऱ्हाईक लावायचं ते पण आमचंच काम आम्ही चेक पाहतो हो आमचंच काम ते तुम्हाला तिकीट आणून दिलं बी आमचं सगळं आमचं काम मग आता आम्ही काय करतो लोकांची नाही मीटिंग ते घेतो कसं आहे आपल्या गावचा विकास होईना म्हणून आम्ही ना तुम्हाला म्हणालो हो. अरे बाबा तुमच्या मनात राहायचं तर राहिलं. निवडून आलो तर बरं आहे ना मग शेती जायची ना अहो, अहो, तुमची 100% जीत तर आमची जीत आता सरपंच कटाळेत लोक हा, मग बरं बरं पाहूता विचार करून सांगतो मी तुम्हाला विचार काय करायचा याच्यात विचार काय करायचा नाही जरा सर्वांचा विचार घ्यायला लागेल ना आता तू विचारलं नाही त्या माणसाने नाही बाबा. माणूस म्हणला का नाही अजून दुसऱ्याला विचारायचं का मतदान करता का नाही म्हणून? वाटलं संध्याकाळी मीटिंग घ्यायची का नाही, संध्याकाळी आपण 2-4 माणसाला हा, विचारू हा, जे पुढाकारी आहेत का त्याला हो. विचारू ते जर म्हणले हो हा. तर मग बोलला विषय बस चालतंय ना मग काय हे का नाही हो तर मग शेतील गिऱ्हाईक पाहू का आता अरे आता नाही जरा थांब संध्याकाळी पाहू अरे आतापासून पाहिलं म्हणजे टायमावर भेटेल ना चांगला टायमावर योग्य भाव भेटला तर पहा ना बरं जा इकडे 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 हे जर उभे राहिले मतदान करसाल का नाही हो 100% आहे का? मग आहे? बरं जा तुमच्या शेळ्यात हो जा. आहे का पहा सगळ्या लोकांचा हुक्कारच आहे तुमच्याविषयी बरं बरं हा, मग एक जर नाही म्हणलं तर मग नका उभे राहू हो सगळ्याचा होकार आहे. त्या लहान लेकराला विचारायचं का नका लहान लहान लेकर लहान लेकरं मतदानच नाही ना. अहो यार ते पण आहे मग भेटतो संध्याकाळी या बरं बरं यावर पहा आता याला आपण घेतला आता कैची मध्ये हो हो आता याला कैची कापले सोडायचे सोडायचं नाही अरे आपल्याला कमी ते 5-6 लाख भेटले बस झाले बस झाले रे अरे बाबा. जिथून येऊ कापड आपल्या काय घेणं काय ना तिकडे आपल्याला? आपल्याला फक्त पैशाचे मतलब अरे 4-5 आपल्या ओळखीचे माणसं आणू त्याच्या समोर बसू आणि त्याला त्याच्या देखता म्हणू मतदान करता का हो हो म्हणायला लावायचं त्याला हो. त्याला खर्च करून आपण काय बस, काय हरकत नाही सगळे हो हो म्हणणार म्हणणारच आहे ते ना हे आपल्याला सावकार किती वरी राहते बाबा काय शॉकर बंगला आहे हो बंगला कवा झाला का नाही काय हे नसेल आला कामवाला ते दुसरा असेल बंगला त्याचा अरे हे कोण आहे काय सेट वाला काम आहे हो कोणी मग असेल कोणी कामाला काय बॉडीगार्ड आहे काय काय सावकारानं बॉडीगार्ड ठेवला सावकाराला भेटायचं तर सावकार सावकार कुठे गेले शावकार व्यायाम करतात असं आहे का काय काम होतं का तुमचं बॉडी मेंटेनन्स शॉकर व्यायाम करता इतक्या म्हातारपणी मग त्यातलं तंदुरुस्ती पाहिजे ना बॉडीची ते भेटायचं होतं थांबा मी विचारतो येतो त्यांना बापू बापू बरं एवढी या सिक्युरिटी काय झालं आतमध्ये बोलत आहे तुम्हाला नमस्कार सावकार नमस्कार नमस्कार पावडी हो सावकार तुमची बसा बसा किरण नंबर एक पावडी दिसाय तुमची किरण त्याला बसा काय सिद्धे बाबा नाही नाही आम्ही उभेच राहतो उभेच राहा काम होतं तुमच्याकडे ना काम बोला ना सावकार बोला ना काय म्हणतो ते एक जमीन आहे मला विक्री घेता का हो घेऊ ना काय भाव सांगायला देऊ इकडे पहा सावकार तुम्ही ऐका काळीची जमीन आहे नंबर एक बोला मार्केटचे भाव 15 लाख रुपये चाललेत चाललेत हा तर मग तुम्ही गावातले हा तुम्हाला व्यवस्थित देऊन टाकू तुम्ही त्या माणसाला 15 मध्ये डन झालं म्हणून सांगा बरोबर काय हरकत नाही 2 एकर हा हो म्हणजे वरचे 5 आहेत ना हो ते आम्ही 40 घेतो बरोबर कोणाला सांगू नका मग तुम्ही तुम्हाला कळलं ना म्हणजे 20 तुम्ही आम्हाला देणार बरं काही इसर गिसर मग तुम्हाला आता माणूस घेऊन आलो आम्ही त्या माणूस आल्यावर त्याच्या हातातच द्या ते माणूस तिकडे बाहेर थांबलेला आहे असं का आम्ही केलं बरं आम्ही घेऊन येतो माणसाला हो हो हा कंटिन्यू बीट एक्सरसाइज सावकार ते जमिनीसाठी हे पाहिलं ना आपला 2 एकर काय ना हो आपल्याला उभं राहायचं म्हणल्यावर तर इकडंच भागायचं
5 घेऊ आपण हे आहे का? सावकार ते मोडी बॉडी म्हणून काय करता हा बोला काय म्हणाले हे माणूस आहे बघा तो याचं शेत विकायचे ते आपण जे बोललो का हेच आहेत इकडे पहा असं का हे विकास शिरसाट बरं काय म्हणालो 20 न भाव सांगितला असेल ना फोन घ्यायला का आपल्या तिकडे ती जमीन किती देऊ 15 मध्ये आपण फिक्स केलं तुम्ही माघारीच फिक्स केलं इकडे पा तो घाटा झाला का आता आपल्याला ऐन टायमावर कोणी भेटते का नाही मग तो ऐन टायमावर एक आठ आहे बाबर आमची बोला ना आम्ही जर निवडून जर आलो तर शेत वापस आम्ही तुमचं 3 एकर लावून घेणार 5 लाख तुम्हाला जास्त देऊ असं काय आमचं आम्ही वापस घेऊ बरं काय हरकत नाही हो चालते तर मग ते मग असं ठरवलं म्हणून असं ठरवलं म्हणून 15 ला दिलं आपण उद्या आपल्याला वापस घ्यायचं 15 ला घ्यायचं ना हो नाही तुम्ही माझ्यासाठी मग जर आपण आता केली बरं तुम्ही आता म्हणजे कसं आहे आपण जर आता 20 नाही केलं हो. तर उद्या आपल्याला जास्त पैसे लागणार हो हे का नाही हो त्याच्यामुळे 15 ला दिलं 15 ला वापस घ्यायचं आपल्याला असं म्हणले का मग काय बात नाही पण वापस देतील ना 100% आपण ते बॉन्ड लिहून घेऊन त्याच्याकडून बरं बरं मग ते आम्हाला लगदी पैसे लागतात हा द्यायचे आता कसं माहिती आहे आता तुमची वरची चालू राहू द्या का मी तुम्हाला सांगतो मला इलेक्शन उभं राहायचंय बरोबर म्हणून ती शेत देणं आहे आणि पण वापस द्यायला लागेल बरं हो देऊ काय म्हणालो हो काय हो तेच दोन माणसं आहेत ना म्हणतात हो तेच दोन माणसं. तिसरा माणूस हे तुमचा आहेच ना हो बॉडी कार्ड आपला आहे तिसरा दोन माणसं नाही, नाही, हा. आम्ही आहे ना वापस घेऊ बरं हो हो तेच म्हणणं ही जबान आहे आमची हा घ्या दोन माणसं आपली गॅरंटीची हो 15 ला बरं काय करू हो 15 नाही तर मनसाल मग नाही बाबा इसनं म्हणजे 15 ते 20 द्यावं लागतील बरं तुम्हाला अहो देऊ न हो निवडून आल्यावर निवडून आल्यावर अहो निवडून आलं ना 24 घ्या 24 ठीक आहे 24 नको 24 नको 24 नाही 20 वावरावाला माणूस मला 24 नको बरं चला मग तुम्ही रेडी ठेवा पैसे आम्ही सगळे कागदपत्र सगळे आणतो बरोबर काय बरं तुम्ही कधी घेऊन जा पैसे तुम्ही शर्ट घाला मग पैसे द्या बरोबर घालतो ना खाली हा बरं चला हो या मग हो आम्ही बसतो खाली तोपर्यंत हो एका तासाच्या मग खाली बसा तो ठीक आहे नमस्कार या बस किरण आपल्या कपाटामध्ये पैसे वगैरे किती येतं आपण ते मगाची 2 एकर वर घेतले त्याला द्यायचे चालतं बघतो शावकार हो बघा मला पैसे शावकार पैसे नाहीत कसे आपले चेकबुक घे बरं ठीक आहे शावकार चेकबुक बुक आहे ना चेकबुक एवढं खराब पाहून झालं हो काय अलमारीत होतं काय ते आमचा नोकर जरा पागल आहे त्या अलमारीत होतं काय हो ना सांगतो अलमारीत उंदीर पळाला त्याला खाल्लंय उंदरानं खाल्लं हो नोकर पागल आहे जरा खाल्लेले चलतील ना चका चालतं बिंदा चालतं मी आहे ना बर हो द्या मग तुम्ही पैसे उंदीर खाल्ले चेकबुक खायले बर ते 15चा द्या मग 15चा द्या का हा बोला ना सांगा ना हो नाही बरोबर 15चं द्या चेक द्या ना तुम्ही बरं काय नाही चेक पाय ते लिहायलेत का नाही बरोबर पाय बर वापस इसनं देतील ना देतात तुम्ही चेकबुक पाहिजे लिहायलेत का नाही बरोबर ते पाय तिथं पाय वाकून पाय लिहायलेत का नाही बरोबर पाहतो मी लिहिलेलं नाही हो पाहिलं मी ते बरोबर लिहायले ते अशा हात काय अरे म्हणजे हे 5 हे 15 हा असं हे 5 हे 5 आणि ते 5 15 असं आहे का सही मारली याच्यावर आता घेऊन तुम्ही कर 5 म्हणजे 15 होतात तिघाचे नाही 20 होतात ना रे तिघाचेच आपल्या हो रे मग इसले वापस घ्यायचं मी 5 नाही आपल्या तिघाचे 5 असेल हो 20 ला वापस आणि इसले वापस द्या फाडून द्या फाडून हे 5 हे इसले वापस ना 5 टाकले वापस याला चेक फाडून दे ते 5 टाकले ना 20 न वापस चेक फाडून दे असं आहे ते आला ना हो आला थांबा आमचा फोटो काढ द्या चेक घेतला तुमच्या हाताला बरं असं काढा बाबा फोटो काढणार तुझ्या आहे कसा नोकर तिथे बसून आपल्याकडे काढणार बाबा आपल्याकडे खाली असा बसून हा स्माईल हा आणि उद्या आहे ना वापस देताना बी उद्या नाही ना निवडून आल्याच्या बाद उद्याच कसं उद्याच म्हणणं लागतंय उद्याच कसं उद्याच म्हणणं लागतंय म्हणजे निवडून आलो हे चेक
वापस पाच जास्त पण 5 जास्त पण वापस द्यायला लागेल बरं शेती काय वाटलं म्हणलं ना? हो तुम्हाला जर काही काही असेल निवडून आलं हो. तर आम्ही इकडे कोकणात आणि घेतो काय आम्ही. तुमची पण काही इकायची असेल तर सांगा. आम्ही घ्यायला घ्यायला लोकं घेतो. द्या, तुम्ही आमची अहो, पण तर राहिली. वीसनं घेतो ना आम्ही आम्ही नाही का 20-25 नाही घेतो ना बरं चला मग आता उशीर व्हायला चला. बरं, चला यावं का बरं, हो, चहा या, करा. या. चहा पण नका राहू दे, चहा पण नका बरं, बरं. चहा पण नका जाऊ दे चल. याच्याकडे बी ध्यान ठेवा हो चालते आणि जरा आमच्याकडे ध्यान ठेवा बरं. हो 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 चल. येऊ का मग चला नाही, मस्त काम केलं तुम्ही आपलं हो हो पैसा आला हातात चेक आला हातात आता काही करता येते आपल्याला आता इलेक्शन अर्ध्या घंट्याने येतो बरं अर्ध्या घंट्याने तरी अर्ध्या घंट्याने आता इलेक्शन तयारी करता येते तिकडे जाय. यायला बूट घालते ना रे? पुढे घाला तो. पाचची आठवण आहे ना? हो अर्ध्या घंट्याने मग आम्ही तेच म्हणून लागलो असाच करू लागलो आमच्यावर ध्यान द्या अर्ध्या तासाने या मग. हो, घ्या, घ्या. आम्हाला check नाही करायचं. असं का बरं, मग काय केलं? हा? आता आपल्याला नव्हता वाटून देतो बँक. हो जरा हे दोन काही आहे हो हा ते बोल लागलं ते. आपलं रिटर्न घ्यायची जमीन ते पण सांगू लागलो त्याला. हे चल हा, चल गावकऱ्यांनो, आज आपण इथं मीटिंग कशासाठी घेतली तुम्हाला माहित आहे का? आपल्याला गावचा विकास करायचा आहे, तर त्यासाठी आपल्या पॅनल मधून विकासला आपण उभं केलेलं आहे. आणि मी तुमचा विकासच करणार हा याचं नाव तो विकास आहे, आपण नावाचा विकासच विकास करणार आहे. आहे. आणि मी तुमचा विकासच करणार तर आपल्याला काय करायचं, या माणसाला मतदान द्यायचंय. म्हणजे कसं, आता ते पहिला जो सरपंच नुसता खावड्या होता, नुसता खायच्या मग खाऊ ढेरी फुगली त्याची, इमारत बांधली, गाडी बंगला सगळं झालं त्याकडं. पण आपण जे गरीब आहे गरीबच राहिलो. तर आपल्याला काय करायचं, आपला उद्धार झाला पाहिजे. तर आपल्याला असा माणूस निवडून आणायचा आहे जो आपल्यासाठी काहीतरी करू शकते. तुमचं सगळ्याचं मतदान आहे ना विकासला? हे आपल्या गलीचं आहे का? ही तुमची गली का ना ही गली काय विकास करणं या गलीचं कारण की मग नावाच विकास आहे. त्याच्यामुळे मी कोणाला दुखावत नाही. आपली निशाण कोणती आहे माहिती आहे का? उडती चिमणी. हॅलो हां पप्प्या कुठे रे? ये जरा इकडे ये बरोबर आहे. जरा निवांत बसलो मी, जरा तुला बोलायचं होतं 2-4 गोष्टी. हां हो ये लगेच या. बोला सरपंच साहेब. अरे तू एक गोष्ट कानावर आली का रे ती? कोणती? अरे त्या 2 लुचाटांना आपल्या त्या दोघांना आपल्या विरोधात एक माणूस उभा केलाय. तर जरा लक्ष दे ना तू. कोणचा माणूस आहे, काय उभा केला, कसं ते सर्व का माया मागच साहेब साहेब म्हणून तू परेशान आहे का? बर बर ह्या कार्यावर गोष्ट आलती ती हा की ते 2 लिटरांना कोणता तरी माणूस आपल्या विरोधात उभा केला. हा गावात मिटिंग गिटिंग घेतली होती त्याने. हा ती आलती मी कानावर उडत उडत गोष्ट. यावेळेस काय आपल्या सीटचं काय खरं दिसेल ना बरं. त्याची चिंता करू नको रे तू. बचपनापासून मी राजकारणात एक टकलं पडे राजकारण करू. बर तू त्याचा विषयच करू नको तू काही. हे लोक कसे आहेत माहितीये का? लोक नुसते लालची राहतात. रात आपल्याला त्या लेकर घेता येते. फक्त तू हे इलेक्शनचं फक्त फिल्डिंग लाव. बर बर आलं लक्षात? हो कसं आहे पप्पा माहितीये का? राजकारण हे दिवसा खेळायचं नसते. हे फक्त रात्री. ज्या रात्री आपलं इलेक्शन होणार आहे उद्या समजा, त्या रात्री नाही का रातोरात पैसे त्या 2 लुचाड आहेत का 2 लाख रुपयात आपण विकत घेऊ. ते कोणासोबत फिरू दे, त्याचा काही विषय नाही. ते या माणसासंग फिरव, त्या माणसांग फिरव, या उमेदवारासंग फिरव, त्याचा काहीच चिंता करू नको तू. बर बर फक्त रातोरात आपल्याला फक्त त्याला विकत कसं घ्यायचं ते मला माहिती. तू फक्त त्याच्यावर लक्ष ठेव. चला आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. आपलं रातोरात फिल्डिंग लावा, जरा माणसं बैठवा, सगळ्या गोष्टी करा. पैसा लागला गेला फोन लावा फक्त मला. हो हो सीट आपलीच आली पाहिजे का? जरा समाजाला जरा समजून सांग जरा. काय खंडू, हा बोल ना. आता उद्या सरपंच लोकांसमोर भाषण करल. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी फेकल, मी हे विकास केला, तो विकास केला, यावेळेस मतदान तुम्ही मला द्या. हो तर अशी काहीतरी युक्ती लढवणं, त्याचं भाषण म्हणजे असं उलट झालं पाहिजे. उलट हो म्हणजे विरुद्ध झालं पाहिजे लोकांच्या. आणि लोकांनी त्याला भाषण ऐकल्याच्या बाद त्याचं स्वागत नाही करण्यापेक्षा खेटर आणले पाहिजे. असं काहीतरी युक्ती लढवणं अशी तो. त्याला लिहिता येत नाही वाटतं. अरे ते लिहित नाही काय, मग त्याचं पीए शिकलेला आहे ना ते पीए पूर्ण भाषण लिहून देत आहे. आणि ते का अशी चिठ्ठी घेत आहे आणि धडधड वाचला आणि असं आहे ते. समज त्याला असं लिहिलं मी गधा आहे, ते वाचते मी गधा आहे म्हणून. ते म्हणजे काय जे लिहिलं ते वाचते. ते फक्त वाचते, त्याला कळत नाही मी काय अरे वाचलं. मग आपण काय करू? हा त्याचा पीए अरे आपण त्याच्या घरी जाणं लागेल ना मग सरपंचाच्या. तू जाऊ शकतो का त्याच्या घरी?
मी जातो कशी आयडिया, तू फक्त युक्ती सांग ना कशी. पण त्याचा पीएला विचारणं लागेल आपल्याला. आता त्याची चिठ्ठी कवा लिहिते काय लिहिते माहिती आहे का? मी काय करतो त्याच्या घराभोवती फिरतो, तू काय कर चिठ्ठी लिहे आणि ती कसं मी दिलो बराबर चिठ्ठी देतो लिहून. तू चिठ्ठी दे आणि ती सरपंच त्या पीएनं सरपंचाला चिठ्ठी दिली, मी त्याच्या मागच राहतो, त्याच्या खिशात ठेवल नाही कुठेतरी ठेवल ना, मी काहीतरी युक्तीने करतो. मी लिहून देतो ना मग तू तू असं चिठ्ठी. लिहून दे. अशी चिठ्ठी नंबर 1 लिहून देतो. हा आणि त्याला सरपंच झालं का आता लोक झपकावलंच पाहिजे भाषण झालं की. असं आहे ना. हो. मग तू काय कर माहितीये का, आज संध्याकाळी चिठ्ठी लिहे, आता लिहून देतो बरं तुला. लिहे, मग थोड्या वेळात मी त्याच्या पिछाला लागतो. आ, चिठ्ठी मी तुझ्या ते काम तुझ्याकडे बरं लिहिणं माझ्याकडे का? हो लिहे त्या मागा पण पोहोच ना मी पाठीमाग. हो. आपला माणूस आला पाहिजे ना. हो. बरं चाल मग तू चिठ्ठी लिहे. अरे मी आता लिहून देतो. हो लिहे. असं लय मग चिठ्ठ्या लिहित हँडरायटिंग काय छान आहे खंडूची. मग हे पाय बाबा. सरपंचाला डॉक्टर होता यार, अशी ती हँडरायटिंग आहे. मग हा डॉक्टरची ती हँडरायटिंग सारखीच आहे. तू इथं थांब. घडी मार हो मी काय करतो एकदा. चिठ्ठी कोणाला दाखवू नको. हो. मोहन नाव सांगू नको. नाही याच्यात काय आपण काय नाव लिहिलं काय कोणाचं. तू इथं थांब हो. हो. अरे मतदानाचं आपल्याला भाषण करायचं होतं, कव्हाच लिहायलंय पप्प्या. पप्प्या होय पप्प्या, चल रे. हॅलो. लिहिली का चिठ्ठी? हो हा ही चिठ्ठी हा हा असं भाषण दिले कडक डक लगे कडक. एकदम कडक. मतदान आपल्यालाच. तुम्हालाच मतदान. एकदा बोललो आपण की सर्व जनता आपल्याकडेच वळली पाहिजे. तुमच्याकडे ऍक्टिव्ह समजी जनता. चालतंय चालतंय. आता लगेच आपल्या सभेमध्ये एकदम भाषण करून टाकू. हो एकदा सभा घ्या, आपली बैठक बोलवा मित्रमंडळीची सर्वांची. हो जरा मथारे कोथारे जमवा, हो विश्वासात घ्या त्याला, हो. की जेणेकरून त्यांनी आपल्यालाच मतदान केलं पाहिजे. चिठ्ठी एकदा वाचून घ्या चांगली. हा काय एकदम छान पैकी लगे असं लिहिलंय. निवांत निवांत. यार काय करतो मी, जरा टाइम भेटला तसं वाचून घेतो त्याला. हो पण बरोबर वाचा. हा काय विषयच नाही. एक एक शब्द ज्यात अनमोल शब्द आहे. सरपंच आणि पीए बसले काहीतरी गप्पा करायला. हा ते चिठ्ठीचीच आहे. मला चिठ्ठी बदलायला सांगली ना, चिठ्ठी ठेवतो. पण आता सरपंच चिठ्ठी घेऊन चालला. बरं येतो मी. या या या. आणि जरा पाय ते गावाचा. हा हा ग्रामसेवक साहेब. बर हा ठीक आहे. हो आलो लगेच 5 मिनिटात. हो ठीक आहे येतो. ठेवली. आत्ता पाप मी काय करतो. गेला सरपंच. आत्ता पहा मज्जा. अरे खंडू डाव साधला एक नंबरचा. कसं काय? अबे आपले योग किती चांगले जुळून आले. मी चिठ्ठी अशी तिथे समजा घेऊन असो लपलो साईडलो, आणि बराबर त्याच्या पियेनं चिठ्ठी लिहिलेलीच होती अगोदर, त्याला दिली आणि योग येऊन त्याला आला ग्रामसेवकचा फोन. आणि त्याला काय अशी देवळी चिठ्ठी ठेवली. मी संधीच पाहिली ती. पण ती चिठ्ठी का तेव्हा पाहिली का वाचली का? हो ना, आहे ना लिहिलेली पाहिजे. ही त्याची चिठ्ठी पाहिजे. पाय ही पाय त्याची चिठ्ठी. का पिये त्याचा खास आहे रे. हो या हँडरायटिंग कुठं विकास केला नाही. सगळं विकासाचं सगळं लिहिलं. विकासाचं लिहिलं होतं. केलं ते केलं काय केलं त्यानं. जाऊ दे, आपलं काम झालं ना. बरं झालं. पण ही चिठ्ठी अशीच राहू दे. ही चिठ्ठी म्हणजे आपल्या माणसाला कधी कामही आली तर. आपल्या माणसाला देऊ ना. हो चल मग आपल्या माणसाला भेटू. पण ते तू खास माणूस आहे यार. नंबर 1 काम केलं ते. तुला लिहून दिली मी काय फक्त पोस्टी केली. नमस्कार गावकऱ्यांनो. प्रिय माझ्या गावकरी जनतेनो, तुम्ही जसे मला आतापर्यंत सहकार्य केले तसेच तुमचे प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. मी जर या निवडणुकीत निवडून आलो तर मी गावातील आलेले सर्व फंड गिळण्याचा प्रयत्न करीन. तसेच निराधाराच्या खात्यात येणारे पैसे माझ्या खात्यात घेण्याचा प्रयत्न करीन. गावात आलेले घरकुल तसेच इतर योजना गिळण्याचा प्रयत्न करीन. गावातील लोकांनी घरपट्टी नळपट्टी ही जर लोकांनी जमा नाही केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीन, असे मी सर्व जनतेला आश्वासन देतो. आणि माझं लांबलचक झालेलं भाषण 4-5 तोडके मोडके शब्द थांबवण्याचा प्रयत्न करतो.
बऱ्याच दिवसानं आले तुम्ही. या या या. नमस्कार लालाजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या सरपंच या या बसा. मग काय झालं, लय चिंतेमध्ये दिसायला तुम्ही. काय करता चेहरा गिरा जरा उतरला तुमचा. अहो ते माझ्या विरोधात एक उमेदवार उभा राहिला हो. असं का, तुमच्या पॅनल मध्ये? हा, माझ्या पॅनल मध्ये. असं असं. त्याच जरा चिंता पडली की आपली सीट यावर्षी लागते का नाही ते जरा. काही चिंता नाही करायची सरपंच, सीट नाही. तुमचीच आहे पक्की. नाही हो, मात्र कसं वाटायला की यावेळेस वाटायला बी सीट पडते का काय, कारण की ते विरोधी पार्टीचा जे कार्यकर्ता आहे का मजबूत पार्टी आहे जरा. स्ट्रॉंग आहे. पार्टी नाही हो मजबूत आपल्यापेक्षा, असं असं मात्र जरा वैचारिक भावनेनं जरा स्ट्रॉंग दिसायले. असं असं. तरी काही चिंता करू नका. ही पब्लिक आहे, ही जनता आहे. जनतेला फक्त मम्मम लागते, बाकी काही पाहिजेत नाही. पैसा फक्त. फक्त पैसा. आणि पैशासाठी काय तुम्ही कमी नाही. नाही ते तर आपण बलाढ्य गर्भ श्रीमंतच माणूस आहे. आपण बलाढ्य माणसं तुम्ही, भरपूर पैसा तुमच्याकडे. पैसा पुन्हा ते पब्लिक तुमच्या हातात राहील. फक्त तुम्ही पैसा फेका. बर. वन साइड तुमची सीट लागल आणि इथून पुढे तुम्हाला कोणी विरोधही राहणार नाही. तुम्ही चिंता करू नका, असं चिंतित राहू नका, नाराज होऊ नका. बिनधास्त पैसा वाटा. पैसा लागत असेल तर आपल्याकडून घेऊन जा. नाही तेवढे म्हणले तेवढं झालं लालाजी. आपल्याला काय पैसा चिकार आहे आपल्याकडे पैसा. फक्त विषय काय लागला ते की समोरची जी पार्टी आहे ते कार्यकर्ता जरा भारी दिसायला. काही चिंता करायचं काम नाही. अनुभवी माणसा तुम्ही ते सरपंच. तर आपण पहिल्यापासूनच आहे. त्याच्यात आपल्या पिढ्या गेल्या त्या इलेक्शन मध्ये. लालाजी ती गोष्ट खरी आहे. पैसा तर खूप आहे आपल्याकडे, ते पण सर्व जनतेचाच आहे. जर सीट जर आली आपली निवडून तर ठीक आहे, नाही तर ते जनतेलाच पैसा. बस बरोबर आहे. मग काय चिंता करू नका. गेल्या वर्षी आपण 10 बॉक्स वाटले, या वर्षी 20 वाटू. तुमची सीट वन साइड काढू. बस तुम्हाला माझ्याकडून एक सवलत देतो. आपला जेवढा बी बिल होईल, बजेट होईल, ती निवडून आल्याच्या बाद द्या आपल्याला. बस चालते. काही हरकत नाही. पाहू आता काय होतं. बिंदास इलेक्शन लढा तुम्ही. जरा येऊ का लालाजी? हो या. आवाज नाही करू म्हणजे प्रवीण, अरे बाबा थोडं बाहेर ये रे. आवाज दे रे. कुठे गेले? बाहेर गेले का? बरं, आपलं उद्याचं इलेक्शन आहे तर आपल्या घरात माणसं किती आहे का? पाच आहेत का? बरं, आता मतदान उद्या सकाळी आहे. सरपंच साहेब घरात करायला काय समजेना झालं मला. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब. अरे बोल ना मग. काय चाललंय तुमच्या घरामध्ये? उद्याच्या मतदानाचे 18 दिवस आहे आपला. अरे हो, त्याची जरा सेटिंग लावावं लागलो. तर ते आपला कार्यकर्ता पप्प्या गाव सांभाळायला. तू काय करशील? संपूर्ण फलट सांभाळायला. आलं लक्षात? एकही मतदान आपलं कोणाला गेलं नाही पाहिजे. सर्व मतदान आपल्याला पाहिजे. आपण गेल्या वर्षी काय केलं? फक्त 500 रुपये दिले. या वर्षी नाही का माणसे 1000 रुपये आणि एक दारूची बॉटल. ओके सरपंच साहेब. मटणाचा व्यवस्था जर होत असेल तर ते पण ओके, चालतं. काळजी घे की त्याचा एकही माणूस आपल्या गलीमध्ये थरकला नाही पाहिजेत ना, इकडे तिकडे असं भटकला पण नाही पाहिजे. हो साहेब, हो. आलं लक्षात? हो. आणि काय कर, तुझ्या परीनं कसे हँडल लोक करता येतील ते कर. 1000 रुपये काय राहतात एखाद्यासारखे द्यायचे. ते म्हणतात नाही म्हणा, आपण एवढं मतदान असं कसं आपण मतदान करते, आपल्याला 2000 पाहिजे. असं काय लालची माणसं राहतात, त्यांच्याकडे काय ना फक्त पैसे फेकायचे. चालतंय. आलं लक्षात? बॅग माझ्या जवळच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2 नाही 5 लाख द्या. म्हणजे ते आज रात्र म्हणजे अशी करायची की ती यादगार बनली पाहिजे ना, भूतो ना भविष्यती. चालतं साहेब, टेन्शन घेऊ नका. आणि या जोपर्यंत आपण इलेक्शनला आहे त्यांच्या नाही का पूर्ण असं जन्म असे विचार करायला लागतील की या सरपंचासोबत खेळणंच अवघड आहे. म्हणजे आपल्या विरोधात कोणी उभंच राहिलं नाही पाहिजे. हो साहेब, सरपंच साहेब याच्या बाद कुणी राहणारच नाही. आणि काय कर, विशेष तात्काळ 2 दुचाट आहेत ना आपले, त्याला लवकर बोलून घे. लगेच 2 मिनिटात बोलवतो. कारण की नाही का ते आपल्याला अर्जंट बोलायचं आहे. हो सरपंच साहेब, ते लवकरात लवकर लगेच. कारण की शेवटची रात्र आहे. 2 दिवसांना लगेच घेऊन येतो. लगेच फास्ट. चालतं. सरपंच नमस्कार. मग अनिल खंडू काय
जेवण घेऊन झालं? हो जेवण झालं मस्त. बरं. ते जेवणाचा आता विषय थोडा बाजूलाच होत्या. आपलं डायरेक्ट मतदानाविषयी थोडंसं बोलतो मी तुम्हाला. हा बोला. तुमचं कानावर आले माझ्या की तुम्ही एक नंबर माणसं आहात. मग एक नंबर आहेच ना आम्ही. हा, मग तर तुम्ही समोरच्या पार्टीकडून किती पैसे घेतले? ते सांगलं का रे? मी आता नाही सांगितलं. नाही खरं सांगा, कारण की नाही का सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली बोलायला दुसऱ्या तिसऱ्या सांगा बोलू ना, नाही. सरपंच आहे. इमानदारीने सांगतो, यानं 1.5 घेतले, मी 1.5 घेतले. दीड घेतले ना दोघांना. हो. तर तुम्हाला काय करतो मी हा. एका 6 लाख देतो डायरेक्ट. 6 लाख? 6 लाख. अरे बाप, एवढे पैसे? आपल्याला तर कामच करायचं नाही किती दिवस. हो, आता आता देऊ का चेक? काय ना, आता अंधार आहे ना, चेक कुठं मोडा होता. अरे आताच घे, उद्या पडलं गिडलं तर डबल कुठून पैसे येणार आहेत. ए बाळा अमोल, चेक घे रे बेटा. उद्या तर नाही निवडून बरं आलं तर आज मग काय करायचं आम्हाला? तर आपल्याला काय करायचं की मग. तिकडच्या पार्टीचा जसा त्याचा तुमच्यावर विश्वास आहे हम्म. तसा त्याचा विश्वासघात करून टाकायचा. म्हणजे त्याचं पाडायचं का? आम्हाला काय हो, आम्हाला छान पैसे दिले आम्ही त्याच्याकडून हे का हा तर म्हणजे- लक्षात असू दे. प्रचार तुमचा करायचा? प्रचार डायरेक्ट माझा. 6 भेटल्यावर रे. म्हणजे आपली उडती चिमणी काढायची आणि गिळलेला कावळा हा. सांगायचा. डायरेक्ट वेळेला कावळा. कसं हँडल करायचं काय ते तुम्ही बघा भाऊ. काय हरकत नाही, आता पैसे अहो, आणून काय द्या. नाही, तुम्ही ताण घेऊ नका. आम्ही आम्ही पैशासाठीच करणारे माणसं. पैशासाठी मला या गावामध्ये नाही का माझ्या समोर विरोधात कोणीच उभं राहिलं नाही पाहिजे. असे त्याने नाही का असे जन्म 17 घेतले तरी मी माझ्या आम्ही विरोधात दोघं उभं आलो ना तुमच्याकडून. राहिलो. ते माझ्या विरोधात जे कार्यकर्ता आहे का ते तुम्ही जरा ताणच घेऊ नका, ताणच आमचे घेऊ नका. एवढे शुभ किती पाय मोठा आहेत, कार्यक्रम. ज्याच्या घराला लागले त्याचा उद्धारच झाला. हा. उद्धार म्हणजे मग उद्धार बरं, आता आपल्याला कसं बोलायची जास्त वेळ नाही. काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही तर जा, तुम्हाला- पैसे कसं घेऊन या. जरा सरपंच या गोष्टीनं दमान बोलजा, हो. लोक ऐकत असतात. मग आता या, फिरायला. नाही, हा. तिला बी कान असतात. हा. बरोबर. बरं तुम्ही जा, पैसे आणा. हो, लगेच 6 तुम्ही लाख. चेक घेऊन या ना. हो, पैसे रे कॅशच बाबा, बरं. कॅश येतो का कुठं कॅश, मग? हा, कॅश बरं, घेऊन. कॅश घेऊन चला येऊ. लवकर आणा, लवकर. मात्र लक्षात 6 आहे ना? 6 दोन्ही 12. हे पहा, म्हणजे तुम्ही टोपी नाही का तुमच्या हातात आहे? तुमची टोपी नाही हो. मिशी सगळं आमच्या हातात आहे सगळं. हम्म. इकडे पहा, 6 12 नाही तर 3 देसात. मात्र लक्षात आहे ना काय म्हणलो? तुमचा प्रचार आपल्या गिळलेल्या कावळ्याचा प्रचार डायरेक्ट. नाहीतर तुम्हाला माहिती आहे हो. नाही सरपंच नाही, म्हणतात नाही, ते तर माहिती. आपल्या संघ चांगले चांगले टक्कर घेत नाही. हो, तुम्ही बसा. आता त्या माणसाला कसं चल रे, करणार? आवाज. सरपंच आला तुम्ही. आपण काय करू माहिती आहे का? आता 6 झाले म्हणजे आपण आता काहीतरी आपला प्रचार ना, करावा. गद्दारी नाही करायची. गद्दार नाही करायची, गद्दार नाही करायची, हो. गद्दारी कशीच नाही करायची. हा, नाही नाही हो. नाही, खतम नाही. आपलं ते जाऊ ये बस. एरी त्याची किती 2 एकर जमीन होती, विकली ना आपण. हो तर आपण जर निवडून आलो आणि त्याला एखादं हे करून आपण सदस्य पद देऊ. हो हो, तसं जमतंय. सरपंचाला बोलून म्हणून बाबा त्याला आहे ना ते हो. ग्रामपंचायत झाडा गिडा तरी ठेवू. हा, काहीतरी ठेव, चपराशी बिपराशी. म्हणजे कसं ते सगळं भिकारी व्हायला ना हो ते ना, नाही त्याचे शेती गेल्यावर. इकडे पाय, आता वाजले 12. हो वाजले ना. तर आपण काय करू, जिथं जिथं घरी गेलतो आणि म्हणलं होतं ना उडत्या चिमणीला मतदान द्या, तर काय म्हणायचं, आपला माणूस बदलला म्हणायचं. काय झालं, आपलं चिन्ह थोडा घोळ झाला म्हणायचं, आणि गिळलेला कावळा आपलं चिन्ह आहे म्हणायचं. चिन्हात गोळ झाला. हा, चिन्हात घोळ झाला म्हणायचं. हो, असं म्हणू. गिळलेल्या कावळ्याला तुम्ही काय करा, मतदान द्या. हो हो हो. आज 6 12 लाखात काय होत नाही रे. एखादा व्यवसाय टाकू आपण. हो ना. अरे हे 12 हो, आणि ते आपले ते 5 ते 5 किती झाले, 12 5 17. अरे बाप, 17 लाख. बस. अरे विषय टाईट व्हायला का. चल रे अमोल. आले सरपंच, आले सरपंच. चला खंडू आणि हो हो, तुमची व्यवस्था केली झाली का? लॉकर मध्ये पडले. बरं बरं. 6 लाख यांना द्या. 6 लाख यांना हे जे 6 आहेत का? मग हे- आम्ही- तुम्हाला 500च्या नोटा मग cash 2 जागी का? नाही नाही तुम्हाला तुमचा नाही का एकोणेकावर विश्वास आहे का नाही? बरं, मला- सर- मला कसं आमच्या 6 लाख- सरपंच हा. साहेब, ही थैली जरा लहान दिसायली, मोठी दिसायली. नाही नाही तिच्यात नाही का 500च्या जास्त आहेत. असं आहे का? आणि त्यात नाही, तसा मित्रावर भरोसा आहे मग. हो ही घे तू ती दे मला. नाही नाही, तसा मित्रावर नाही, भरोसा आहे मग. नाही, तसा मित्रावर भरोसा होता. मला एरी चिल्लर लागत नाही. हा. आता सरपंच साहेब, मला एरी चिल्लर लागत नाही. बरं बरं, तुम्हाला आमच्या गलीत येण्याची काही आवश्यकता नाही. डायरेक्ट 200च्या अहो, नोटा. तुमच्यावर विश्वास आहे, मोजायचं काम नाही, विश्वास आहे आई तुमच्यावर. ताण घेऊ नका. तुम्ही या यंदा ना हा, कोणीच रोखू शकत मग नाही. सरपंच तुम्ही आमच्या गलीत फिरूच नका, आम्ही बराबर सेटिंग लावतो. मी आता निवांत राहू ना. हो, निवांत अहो, तुम्ही आता घराच्या बाहेर बी निघू नका. निघून. तुम्ही मतदानाला नाही आले तरी चालतंय. म्हणजे कसं तुमच्यावर आता माझी सगळी हे बरं तुम्ही ताणच घेऊ. तुम्ही बी मनसा माणसं होती 2. मग कसं खंडू आणेल तुमच्यावर लय जीवावर बरं, मग एक काम करता हा, का, बोला. तुम्ही जर समजा निवडून आले
तर आमचा माणूस आहे ना त्याला काय एक माणूस आहे आमचा मित्रच आहे तो हा त्याला तुम्ही कामाला लावा, झाडपुशीचं काय? काहीतरी- काय सारख्यात नाही कोणचे एक काय 2 माणसं 3 माणसं घेऊन या नाही, नाही, त्या माणसाचं नाव आठवत नाही आम्ही सांगतो हो, तुमच्या विचार नंतर सांगतो पण बरं, ठेवू लागा बरं, ही शर्यत आहे 100% बरं. आपला शब्द आहे तुम्हाला हा. बरं बरं येऊ का मग हो, या. बरं, तो आम्ही. जरा बघा लक्ष द्या हो 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 दोघायला तर ना 6 लाख रुपये दिलेत ना. अवघड झालं बाबा. आता काय होते काय माहीत. आहेत तसे बाजी पलटवणारे कार्यकर्ते. पाहू आता काय होते. मग आता 12 लाख लय गेले. काढू आपण एका वर्षात 12 लाखाचे 24 लाख काढू. पाहू काय होते ते. मी तर प्रचाराला निघलो बाबा, प्रचार करायसाठी चाललो, पण मला हे 2 लिचाट कुठं दिसेनात. लिचाट हे कुठे गेले काय मिळाले त्याला इथं शोधलं. यायनं का पार्टी बदलली का काय केलं मला काहीच कळेना. यायनं जर पार्टी बदलली तर मला तर बाबा फाशीच घ्यायचं काम. एक तर वावर ऐकलं काय करावं काय समजेना. आणि हे प्रचार करायचे लेत तरी कोणाचा मला म्हणले की रोज तुमच्यासोबत राहतो आणि आज प्रचार करायचं उद्याची लास्ट तारीख आहे तरी बी हे मग प्रचार करेन. मला तर काय कळेना बाबा हे काय काम करायला म्हणून. काय मग तर जीवच लागेना. मी तर असं एकदम घाबरून गेलो. काय समजा घाम सुटायला मी अंगाला, घाम आलाय मी अंगाला. पण आता काय करावं चलू वाटायला तरी चलायलो मी. काय समजायला म्हटलं काय करावं ते. मग चला. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार अरे आपण दोस्त आहे ना आपल्या काय आपल्या काय हा. बरं ते पैसे दिलेले का विकासनं वाटले का काय सगळे? पैसे पुरे वाटले सगळे पुरे पुरे सगळे पुरे सगळे काहीच नाही खिशात ठेवले. 1 रुपया नाही. तूच सांगा ना. तुमच्या एवढा माणूस तर मी आतापर्यंत नाही पाहिला. कसं काय अहो हे माणूस आहे तू असं थोडी असते. हे पैसे असे हे वाटले लागतं अर्धे किलो लागतं. असं राहते ने. ही काय इमानदारीचं जग आहे का आताच. आहे का पहिले हा ते मग मित्र आहे हो त्याच्या इमानदारी मी राहणार. काय येडा माणूस आहे अरे हो. खरंच येडा माणूस आहे. आणि मला सांगा उद्या जर ते योगाकडून निवडून जर नाही आला तर मग नाही आला तर मग आला तर देईल तुला घरकुल. हो आणि नाही आला आला तर तुला काय देणार त्याच्याजवळच काय नाही राहणार. तर एक सोपा मुद्दा सांगतो जास्त गोळा जात नाही. बरोबर हा डायरेक्ट हा तर आता आमच्याकडे 2 लाख रुपये उरले. ते 2 लाख तुम्हाला देऊन टाकतो मी. तुम्ही जेवढ्या लोकांना पैसे दिले सांगितलं होतं ना उडत्या चिमणी करा तर त्याला काय म्हणायचं चिमणी गेली उडून. चिमणी गेली म्हणायचं गिळलेल्या कावळ्याला ते मतदान करा. फक्त कावळ्याला मतदान करा मग. हे 2 लाख जे द्यालो ना आम्ही ते आमच्या खिशातून द्यालो बरं बरोबर खरं. आणि तुम्हाला ठेवायचे. अहो तुमची पाहणं तुमची किती गरिबी काय मग आपलं घर आहे काय मग हा, मग किती गरिबी दिवस काढले तुम्ही. काय तुमचं घर आहे? पहा बर ते घरावर पत्र नाहीत बराबर. त्याच्यामुळे ना 2 लाख रुपयात मस्त घर टकाटक बरोबर मग? पत्र बित्र मग तुमचं ऐकतो मी. हो हो पण प्रचार प्रचार गिळलेला कावळा. दिलेला कवळा आणि जेवढ्या लोकांना पैसे दिले परत त्या लोकांच्या घरी जायचं. चिन्ह बदली झालं मला. हा असं म्हणू का? चिन्ही बदली झालं म्हणायचं आपलं. ते मी असून द्या मी असून द्या हा. आता मी असून द्या मी हा, हे 2 लाख आता काय ना मी असून द्या तुम्ही पैसे द्या. हे 2 लाख आता ते पाठ देऊ ना, आता येतो. नाही 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 ही मी मोजूनच आणली 2 लाख. आज बांधले देत बरं? हा बांधलेले हो, 2 हो, लाख. ओके. हा हो हो सगळ्यात 2000च्या नोट आहेत त्याच्यात. बरं 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 हो मोजून जायचं. द्या ना? बरं ठीक आहे ठीक आहे. 200च्या नोटा दिल्या तू याजवळ 2000च्या कसं काय? त्या पैसा कसा कमी दिसला पाहिजे हो, नोटा साहेब, इथे म्हणून कमी नाही आपण देत. आणल्या. जरा कमी नाही. 2 लाख आहेत ना? अहो आमच्या स्वतः इमानदारीने हा, दिले मी- याची 1 लाख आणि मग 1 लाख ही इमानदारीची दुनियाच नाही. ते म्हणलं मोजून घेऊ. हा. बरं काय करायचं गिळलेला कावळा. गेलेला कवळा हो. म्हणजे पहिल्या 5 वर्षात बी गिळलं हा आता बी गिळलेला गिळलं कवळा. ठीक आहे. पण आठवणीनं ज्या ज्या लोकांना पैसे दिले त्या लोकांच्या घरी जाणे. लांबत लावतो यार चालला फटका. बरोबर. 12 वाजायला आहे ना हो बरं, ठीक 1 आहे. वाजायला घरी जा. आणि विकास भेटला जरी ते योगा अरे येऊन येणार कोण. कावळ्याशिवाय आहे कोण? अरे येऊन येणार कोण. या कावळ्याशिवाय आहे कोण? अरे कोण म्हणते येत नाही. अरे गाव म्हणते येत नाही. अरे गाव म्हणते येते. असं म्हण. येऊन येणार कोण. कावळ्याशिवाय आहे कोण?
बाबा हे कोण आहे तर आणि ह्याच्या पार्टीमध्ये अरे थांबले कस काय रे? अहो सरपंच पुढे वा जरा 2 मिनिटं यालो आम्ही आता साहेब आम्ही आलो आता जरा पाच मिनिटं पुढल्या घरी बर बर आलो तर बर बर चला लवकर या चला. आलो साहेब आणि हे मया माणसाने इकडं काय करायचं? एक तर यायनं मला वावर ऐकायला लावलं, यायच्या भरोश्यावर मी वावर ऐकलं आणि हे इकडं काय करायचं? अरे बाबा अनिल खंडू पाहिलं किती वेळचे कोणीकडे गेलते? अरे बाबा मी तुम्हाला पाहिलो रे पाठपासून. काय प्रचार करायला तुम्ही गेलते कुठे? प्रचार चालू आहे काय? अरे मीच परिचयासाठी पाहिलो आणि ते चरण बी कुठे आहे त्याला तुमचा प्रचार चालू होता. चरण बी तुमच्या संगच. नाही साहेब ते सरपंचासोबत तुम्ही कशी काय फिरू लागली? काय विकासराव तुम्ही काय गोष्टी करता राव? अहो तुमचंच आम्ही मी पाहिलो ते ऐकून तर घ्यायचं आमच्या अगोदर. आमचं ऐकून घ्या. ऐकून घ्या. राजकारण असं असते. हा त्याच्या पार्टीत घुसलो आम्ही. हा ते काय सरपंच काय घरात थोडी जाऊन सांगते, नाही ना. बाहेरूनच सांगते ना. हो आम्ही सांगालो आपल्याच चिन्हाचा प्रचार चालू आहे. तुमचाच असं आहे का? आहे त्याच्या संग राव. ऐका बरं चरणदास खरं आहे काय? हा खरा एकदम अहो, तुमचा लंगोटी यार आहे का ना? हो, हो. आम्ही तर नंतर आलेले. हो. हे तुमचा लंगोटी यार आहे ना? बरं चरण हा, मग बरं अनिल आमच्यावर विश्वास नाही पण नाही तुमच्यावर चरणवर विश्वास आहे ना? नाही, तुमच्यावर विश्वास आहे. हा नाही ते सरपंच दिसताय मला तुमच्या सोबत म्हणून म्हणालो. राहण लागत असते. आता प्रचार करताना भेट होतच असती. हो. हा ते येऊ लागले त्याच्या मग आम्ही जरासे फिरू लागलो. इकडे बरं तुमच्या भरशावर दोघांच्या ताण नाही. तुमच्या दोघांच्या भरशावर मी आहे का एवढं वावर विकलंय. तर आम्ही जसं उभं केलं चरणला ना- पण आहे का हा. 5 लाख रुपये दिले ते खर्चासाठी. आपल्याला निवडून यायचं का? माझं ऐका पहिले हम्म. हे चालले का बराबर आहे. ऐका तुम्ही असं आहे का? तुम्ही काय करा ताण नाही घ्यायचा. यार काय करा घरी जाऊन झोपू दे. तुम्ही घरी जाऊन झोपा. आम्ही प्रचार करतो. हो ना तिकडे हो काय ताण नाही तुम्ही घ्यायचा. असं कोणीच नाही ना. तुम्हाला हिंडायची गरज घरी नाही, जाऊन फिरायची झोपा. गरज नाही ना. तुम्ही काय करा आता फिरूच नका. एक काही माणसाला भेटू नका तुम्ही. हा आम्ही बराबर सेटिंग लावली. लोक म्हणतील ना सरपंच को आलाच नाही म्हणून. आम्ही चिन्हावून गरज असती द्यायला काय तोंड पाहण्यावर काय मतलब आहे? चिन्ह माहिती आहे द्यायला असं बस का? झालं. हा मग जा बरं जाऊन झोपू का? तुम्ही आता direct जाऊन झोपा. तोंड कोणाला दाखवून अंगावर बस, घेऊन बस. तोंडावर घेऊन झोपा जा. बरं बरं जाऊ. ओके सावकाश जाऊ. आम्ही आणि बराबर हिंडू नका. setting लावली. बरं जातो. हो जा. हो या बुवावर विश्वास आहे ना तुम्हाला? बोल तुम्हाला मी हो एक नंबर हा. एक नंबर. हा. आणि हे दोघं हिंडू नका. कुत्रा कित्र डसाचे खाल. जातो बरं. हो चालेल. आमचं सगळं आमचं. पावसाळा बरं बा. बस. असा भरोसा आहे ना, असा भरोसा राहू द्या आमचा. हा, चला. आणि असे एकटे हिंडू नका. कुत्रा कित्र मागा लागेल एखादं. आता घरी जाऊन झोपा. कुठून आल तरी कुठून आले? विश्वास आहे ना चरणवर बुवाचा. हो. त्याचा कसा लहानपणापासून लंगोटी यार आहे ते. विश्वास आहे आपल्यावर नाही आला तरी चालते पण बुवावर विश्वास आहे ना. हाय. मी आलो साहेब, मी आलो. अरे, बोलवायला येते. बरोबर. आलो सरपंच आलो. आपले सरपंच. अहो मतदान करा ना लवकर. मला कोण्या पक्षाने पैसे दिले आणि कोण्या दावर पाहिजे मला लक्ष दिलं. अहो करावं लवकर. कोणतं बटन दाबा? अरे मतदान झालं का गावातलं? हो झालं ते बंद केलं का? झालं एकच राहिले शेवटचा माणूस. टाइम झाला बंद करा. झालं का? बरोबर. हा चाल मग पेट्या मोजायच्या ना मग आता. हो पेट्या घ्या. हो चला. मतदान टाइम आउट झाला. चला टाइम आउट. चला टाइम आउट झाला. चला चला ते आपलं पेन आणा सील मारायला. मीच येणार दरारा आपला 25 वर्षाचा कायमच. पण या वेळेस मीच येणार. नाही ना नाही नाही काय तू? शुअर शीट वन साइड. हा सरपंच ह्या पाहुणी कसरा तुम्ही बिक नाही का 2-3 मिनिटं हे सुटायचे ते पाहून घ्या. डबल धक्का बसाल अटॅक न जासाल वरी जरा पाहून घ्या. तर मतदानाची लिस्ट आलेली आहे. तर आता निकाल तुम्हाला सांगत आहे गावकऱ्यांनो, ऐकून घ्या. विकास 63 एक मत. आणि प्रदीप मोगले 7777.
काय झालं विकास? अरे फक्त मतदान मलाच पडलंय. तुम्ही दोघांनी एक तरी मतदान केलं का? मग घरचं मतदान. अरे आम्ही मतदान तुलाच केलं, पण ते मशनीमध्ये काहीतरी फाटवत आहे का नाही रे? काय फालतो होता मस्त. मग सांगा ते. आपल्याला किती लोकांना मग साथ दिला का नाही? लोक मग- बोलू लागले म्हशीच घ्याच काम आहे आता मला. फासगीची काय घेऊ नको विकास, ताण नको घेऊ. पुढल्या बारीनं काय पुढल्या बारी आता इकायसाठी काय राहिलं? मग मला एखादा एक सांग, तुझ्या घरचं मतदान किती तुला? त्याने केलं नाही वाटतंय. आता तुझ्या घरचं 5 मतदान, तुला एक मतदान पडलं, तुझ्या घरचं बदलून नाही पडलं. वाटलं बाबा आमच्या कुंगे 50-50 हजार खर्चायला यायला देऊ आपण. सगळं. हो तुम्ही मला काय पैसे देता आता? हा जरासं वावर होतं ते पण गेले. कसं बी त्याच्यात बनवायचं खायचं. हा तर आपण वापस घेणार होतो ना, हो. तर 20 लाखाला वापस घेऊ ना. तू आता काम धंदा कर, हा. पैसे गोळा कर, आणि आपण वापस घेऊ. अबे हराम खोरो हो, मरस्तोर 20 लाख रुपये होतील का आता? आणि कुठून देऊ त्या बुवाचे? तुला आम्ही कामाला लावतो. मग कुठं सरपंच आपल्या ओळखीचा हो. हा, तिथं झाडू पोचा करायला. ग्रामपंचायत मध्ये तुला राहत होतं ना, सरपंच झाला असता ते. हो. आता तू नाही ना. तर मग आता आहे ना तुला झाडझुडीची नोकरी तिथे लावतो. काहीतरी नोकर की भेटायली ना. सरपंच होणार होतो. काय नाही ग्रामपंचायतच आहे मध्ये आहेस ना तू. नका नका बाबा नका, तुमची आता नोकरी तुला- नका आणि काहीच नका. तू काय कर आता, 2-3 वर्ष काम कर, आणि पैसा जमा कर, आणि परत उभा राह. पुढून दे. नका नका हो. नका, तुमची नोकरी नका आणि काहीच नका आता. कावनी काय आता बरं? जाऊ द्या आता, मला गावात सोडून जाऊ द्या कुठेतरी. नाही नाही नाही, असं नाही. नका, नाही, नका, नाही. ताण नको घेऊ. नाही, नाही. तुला आम्ही काहीतरी नोकरकी वगैरे काहीतरी देतो. काहीच नका लावू आता, तुमची नोकरी नका आणि काहीच नका. तुम्ही लय काय लावलं मला. असं नसतं एखादा यार, भरोशाचा माणूस आहे तो आमचा. बर फासगीची घेऊ नको का? मित्रांनो, कशी तरी 2 एकर शेती होती मही. या ओकट्या लोकांच्या नांदी लागून ती पण गेली. कसंही पिकवायचं त्याच्यातून खायचो. आता तुम्ही खायलाही मोहताज झालो. काय करू काय समजेना. तुम्हाला हात जोडून सांगतो, असे जे वावरं इका म्हणतात त्याच्या नांदी लागू नका. आणि या मतदानाच्या नांदी तुम्ही लागूही नका आणि उभं राहूही नका. लोक खरंच म्हणतात, राजकारणामध्ये बापावर पण विश्वास करू नये. मी आता या दलिंदर लोकांवर भरोसा केला आणि यायच्या पायी मग वावर गेलं. लोक राजकारणामध्ये डोक्यावर उचलतात आणि डोक्यावरून कसं फेकून देतील, कसं आदळतील काय सांगता येत नाही. मित्र हो, पहिले आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवा आणि नंतर राजकारणात उतरा. नाही त्या राजकारणाच्या आणि इलेक्शनच्या नांदी लागूच नका तुम्ही. बस एवढंच सांगतो मी तुम्हाला हात जोडून. गावकऱ्यांनो, आता मी सरपंच झालेला आहे आणि आता तुमच्या समस्या सर्व मी सोडवणार. संडास, बाथरूम, रोड, शाळा
दवाखाने यांचा काही पण प्रॉब्लेम जर आला तर मला तुम्ही सांगून सांग. माझ्या प्रिय गावकरी जनतेंनो, आज तुमच्या सर्वांचे प्रेम बघून माझं हृदय गैभरून आलं. मी आतापर्यंत गावच्या विकासासाठी काहीच करू शकलो नाही, पण मी आता तुम्हाला वचन देतो, माझा प्रत्येक श्वास हा गावच्या विकासासाठीच राहील. धन्यवाद. मित्रांनो, आपण म्हणतो सरपंच गावच्या विकासासाठी काहीच करत नाही, पण त्याला एकटा सरपंच कारणीभूत नसतो. त्याला आपण पण कुठेतरी थोडेफार जबाबदार आहोत. मित्रांनो, आपण जर बाजारातून एखादी 10 रुपयाची भाजीची गड्डी घेत असेल तर त्याला खालून वरून चौकून बघतो आणि नंतर घेतो. आणि इथे आपल्या गावच्या विकासासाठी माणूस निवडत असताना तुम्ही तो विचार का करत नाही? आणि आपल्यातले काही बरेच लोक 500 1000ला आपलं मत विकतात आणि त्यांच्या दबावाखाली राहतात. मित्रांनो, मतदान करताना 10 वेळा विचार करा, हा माणूस खरंच आपल्या गावच्या विकासासाठी काही करू शकतो का? माणूस निवडताना त्याचा जात धर्म बघू नका, बघा फक्त तो माणूस जो आपल्या गावच्या विकासासाठी काहीतरी करू शकतो.